पुणे महानगरपालिकेच्या नव्याने समाविष्ट केलेल्या 9 गावांमध्ये विकास आराखड्याच्या निमित्ताने शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष उसळला आहे। महाराष्ट्र रिजनल टाउन प्लॅनिंग ऍक्ट 1966च्या कलम 26(1) नुसार तयार होणाऱ्या या डीपीमध्ये शेतकऱ्यांच्या खासगी शेती जमिनींवर मोठ्या प्रमाणात रस्ते, उद्याने, शाळा, रुग्णालये अशी विविध आरक्षणे टाकल्याचा आरोप क्रांती शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अमोल नाना यशवंत तुपे यांनी केला। शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की या गावांमध्ये गायरान, पाटबंधारे, वनविभाग, देवस्थान, इनाम, अमेनिटी स्पेस अशा शासकीय जमिनी मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत। या जमिनींवर सध्या कोणतेही उत्पन्न नाही आणि शासनालाही महसूल मिळत नाही। त्यामुळे आरक्षणे फक्त शासकीय जमिनींवर टाकावीत अशी मागणी जोर धरत आहे। यामुळे शासनाची कोट्यावधींची बचत होईल आणि भूमाफियांनाही अटकाव होईल। अमोल तुपे म्हणाले, पुण्याचे खरे अन्नदाते हे शेतकरी आहेत। त्यांच्या जमिनीवर आरक्षण टाकले तर ते भूमिहीन होतील। विकास हवा पण शेतकऱ्यांचे आयुष्य उद्ध्वस्त होऊ नये। खासगी जमिनींवर आरक्षण टाकले तर संघटना तीव्र आंदोलन उभारेल। हे प्रकरण मुख्यमंत्री, पालकमंत्र्यांपर्यंत नेऊ असा इशारा यावेळी त्यांनी दिला। शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या: आरक्षणे फक्त शासकीय जमिनींवर, ग्राम पातळीवर सार्वजनिक सुनावणी, खासगी जमिनींना संरक्षण। लोहगाव, शिवणे, केशवनगर, 17.5 नळी, उत्तम नगरसह अनेक गावातील शेतकऱ्यांनी नवीन प्रशासकीय इमारतीत लेखी हरकती दाखल केल्या। आम्ही शहर विकासाला विरोधी नाही, पण न्याय हवा। शेतकऱ्यांचा संदेश। आता प्रशासन काय निर्णय घेते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। मंजूर झालेलं आम्हाला आता 8 दिवसापूर्वी कळालं। त्यानंतर आम्ही आता हरकती घ्यायला आलो होतो। आम्हाला असं समजलं की 9 गावांचा डीपी आहे आणि या 9 गावांमध्ये लोकांच्या घरांवरती व शेती जागांवरती आरक्षण टाकण्यात आलेले आहे नव्या डीपी मध्ये। तर आमचं असं म्हणणं आहे की शासनाला अनेक जागी इरिगेशनच्या जागा आहेत, तशाच देवस्थानच्या जागा आहेत, भरपूर सरकारी जागा आहेत। या सरकारी जागेचा जर प्रत्येक गावामध्ये मोठ्या प्रमाणात सरकारी जागा उपलब्ध आहेत, त्याच्यावरती आरक्षण त्यांनी टाकावं, जेणेकरून शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही। तसेच लोकांची जी आता घरं जातात त्या घरांचा बी विचार करावा आणि हा जो डीपी पडलेला आहे याचा पुनर्विचार करावा। अम्युनिटीज मध्ये सुद्धा भरपूर जागा आहेत, तिथं सुद्धा आरक्षण ते टाकू शकतात। कारण आता जर सध्या पाहिलं सरकारी जागा, जर आता तुम्ही पाहिलं सरकारी जागेवरती भूमाफियांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केलं आहे। तिथं शासन कोणतंही लक्ष देत नाही व त्यांना कुठलाही तिथनं शासनाला महसूल येत नाही। असं असताना शासन फक्त गोरगरिबांवरती अन्याय करत आहे। त्यामुळे आम्ही क्रांती शेतकरी संघटनेच्या तर्फे मी अमोल नाना तुपे आंदोलनाचा इथे इशारा देतो। येत्या काही काळामध्ये आम्ही माझं नाव स्वाती सोनवणे, मी काळभोर वस्तीमध्ये सोपाननगर ए मध्ये असते। माझं 2.5 गुंठ्याचं घर आहे, जागा आहे, ते सगळं जातंय माझं डीपी प्लॅन मुळे। त्याच्यामध्ये माझे लहान मुलं आहे, 4 वर्ष झाले माझे मिस्टर नाहीये, ते कोरोनामध्ये गेले। तर आता लहान मुलं आहे माझं 13 वर्षाचा मुलगा, त्याला आतापासून झोप नाहीये। तर आता आम्ही काय करायचं? मला हा डीपी प्लॅन नकोय, माझं घर मला पाहिजे। माझं एवढंच म्हणणं आहे सरकारला, मला डीपी प्लॅन नाही पाहिजे, नाही पाहिजे। मी लोहगाव काळभोर वस्तीमध्ये राहते। माझं 1/2 गुंठ्यामध्ये घर आहे आणि 30 वर्ष झाले माझे मालक फारलेले आहेत। मला 2 मुली आहेत, एकीचं लग्न झालं, एकीचं लग्न नाही झालं आणि ती माझी धाकटी मुलगी कलाकार आहे। आज काम आहे, उद्या काम नाही, कलाकारचं ह्या हातावर सपोर्ट आहे। मी बँकेतनं कर्ज घेतलंय, सहकारी बँकेतनं लोन भेटतं, अजून 5 वर्ष घर कुठे तुम्ही जाणार कुठं? मुलीचं लग्न करणार कसं? मी घर नको झालं तर तुम्ही दुसरीकडनं डीपी काढा, आमच्या इकडनं फक्त रद्द करा।